नवीन मातीची हंडी पहिल्यांदा काय बनवावं हे सुचत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी इथे गॅसची फ्लेम लो करून घेतलेली आहे. लगेचच आपण त्याच्यावरती मातीची हंडी ठेवायची आहे. मातीची हंडी जास्त गरम करून द्यायची नाही, त्यामुळं मातीची हंडी ठेवली की लगेच आपण त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे. मी तेल टाकून घेते आणि आपली बघू शकता गॅसची फ्लेम ही तुम्ही पहिल्यांदा करत असता अशीच लो ठेवा, मीडियम पण करू नका. आता आपण यामध्ये कांदा ॲड करून घेणार आहे. कांदा चांगला परतायचा आहे. कांदा परतून झाला की मग आपण टोमॅटो ॲड करून घेणार आहोत. तर कांदा परतत असताना आपण येथे लाकडी चम्मचचाच वापर करायचा आहे. कोणतं पण मातीचं भांडं घ्या तेव्हा तुम्ही लाकडी चम्मचच वापरायचा आहे, किंवा मातीचा पण चम्मच भेटतो तो जरी वापरला तरी चालेल. आता इथे कांद्याला कलर सुटायला लागलेला आहे. आता आपण यामध्ये ॲड करूया टोमॅटो ॲड केल्यानंतर 1 ते 2 मिनटं हा चांगला परतून घ्यायचा आहे. नंतर आपण यामध्ये हळद, हिंग आणि धनिया पावडर ॲड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपली आता हंडी चांगली गरम झालेली आहे. वाफ मस्त अशी निघत आहे यातून, म्हणजे हंडी चांगली गरम झाली. जास्त पण ह्याला गरम होऊन द्यायची नाही. आपण आता यामध्ये तांदूळ आणि डाळ मी भिजत घातलेलं होतं ते आता आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि यामध्ये ना तुम्ही कधीही कोणतं मातीचं भांडं घ्या, त्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायचा नाही. मी बाजूला पाणी जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते ॲड करून ही भात आहे ना तुम्ही 15 मिनटं शिजवून घेतलेला आहे. 15 मिनटं झालेली आहेत. आपला भात रेडी आहे. आता आपण ही हंडी आहे ना ते एका कपड्यावरती ठेवून द्यायची आहे. खाली ठेवू नका. कपडा किंवा स्टीलचा जो आपण स्टँड असतो त्याच्यावरती ठेवून द्यायची. तुम्ही आता बघू शकता अजून पण ही आता आपण गॅस बंद करून 15 ते 20 मिनटं झाले तरी पण अजून ह्यातून वाफ येते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मातीच्या भांड्यात ना अन्न शिजवत असं म्हणजे थोडंसं ना 70% शिजवा, 20% तसंच राहतं, ते नंतर शिजून जाईल. आपली खिचडी मस्त अशी झालेली आहे. ही डाळ राईस खिचडी एकदम मस्त लागली. टेस्ट तर म्हणाल ना तर भन्नाट होती. आता आपण हे आपल्या हंडीची अवस्था अशी झालेली आहे. टेन्शन घ्यायचं गरज नाही, ते लगेच साफ होईल. आधी पाण्याने ते सर्व धुवून घ्यायचं. नंतर नारळाचं केसर घ्यायचं, त्यावरती थोडंसं बेसन आणि थोडंसं मीठ घालून चांगलं घासून घ्यायचं आणि नंतर ही हंडी स्वच्छ धुवून घ्यायची. स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती फॅन खाली सुकवा किंवा उन्हात सुकवा. मी रात्रभर फॅन खाली ठेवली होती. सकाळी थोडं कोवळं ऊन आलं, त्यामध्ये थोडीशी सुकवून घेतली. तुम्ही बघू शकता किती मस्त आपली सुकलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नेक्स्ट हेल्दी रेसिपीमध्ये.